नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण ना ओरिओ बिस्किटपासून ना केक बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं 10वाले ना मी 4 ओरिओ बिस्किटचे पाकिट घेतलेले आहेत. सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये ना ओरिओ बिस्किट न क्रीम काढताच टाकून द्यायचे आहेत आणि ना मिक्सरला असं बारीक असं पावडर बनवून घ्यायचं आहे. आता पावडर बनवून झालेलं आहे, तर ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता पावडर काढून झाल्यानंतर बघा, आता याला ना दूध घालून ना थोडं ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी ना गरम दूध वापरलेलं आहे आणि थोडं करून ना बघा असं 1 कप असं दूध मी घातलेलं आहे. आता स्मूथ अशी बॅटर तयार झालेली आहे, बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे. आपण इथं इनो वापरणार नाही आहेत, फक्त बेकिंग पावडर वापरणार आहोत. त्यानंतर आता 1 चमचाभर ना साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही साखर ना अशीच घालण्याऐवजी पावडर करूनही घालू शकता, पण मी अशीच साखर घातलेली आहे. त्यानंतर आता हे सगळं ना चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि आमच्या आबीची ना केक खायचा आहे म्हणून मधील लुडबुड चालू आहे बघा. माझं सगळं काम करू लागतं, केक बनवते मम्मा म्हणून. तर आता बॅटर तर तयार झालेलं आहे. तर आपल्याला ही केक बेक करण्यासाठी ना इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. आता ह्या डब्याला ना मी तेल लावून घेते, कारण की ना आपलं केक खाली चिटकून येईल त्याच्यासाठी. आता तेल लावून झालेलं आहे. तर आता याच्यावर थोडंसं ना गव्हाचं पीठ पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही पिठाऐवजी ना मैदाही वापरू शकता. आता हे पीठ का बरं घालायचं, कारण की ना जेव्हा केक बेक करायला ठेवतो ना, मग खाली ना करपतो बघा. त्याच्यामुळं ना आपण इथं गव्हाचं पीठ घातलं ना तर केक खालून करपत नाही, त्याच्यामुळं. आता पीठ पसरवून झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना बटर पेपर घालून घेते. आता बटर पेपर टाकून झाल्यानंतर बघा, ह्याला बी थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून केकचं बॅटर टाकलं ना तर बटर पेपरला चिटकून राहू नये त्याच्यामुळं. त्यानंतर बघा, आपण केक ना कढईत बनवतोय, तर त्याच्यामध्ये ना अगोदर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि ना ताट झाकून 5 मिनटं ना कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. आता कढई गरम होत्या तोपर्यंत आपण ना बॅटर आपलं कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया. तर बघू शकता आपलं बॅटर किती छान झालेलं आहे. आता एकसार असं पडायला लागलं ना, समजून जायचं की आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. तर आता इथं मी ना सगळं बॅटर ना कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता आपलं ना, तर बघा आता ना बॅटर सगळं काढून झाल्यानंतर बघा, आता काय करायचं आहे, कुकरच्या डब्याला ना आपण ह्याला टॅप करून जरा थोडंसं ना असं आदळून घ्यायचं आहे. म्हणजे ना असं केल्यानं काय होतं, मध्ये जी हवा आहे राहते ना बॅटरमध्ये, ती निघली जाते बघा. आणि छान असा आपला केक ना व्यवस्थित जाळीदार मस्त असा होतो त्याच्यासाठी. आता आपला दुसरी साईडला ना कढई चांगली गरम झालेली आहे. तर आता याच्यामध्ये स्टँड ठेवून देऊया. आता स्टँड ठेवून झाल्यानंतर बघा, आता आपलं बॅटरही छान असं तयार झालेलं आहे. आता याला डब्याला ठेवून देऊया. आता ना याच्यावर ताट झाकण्या अगोदरच ना मी असे ना 5-6 बदाम ना कापून टाकून दिलेले आहेत, म्हणजे छान वाटतं असं केकवर बदाम टाकल्यानंतर. तर आता बदाम घालून झालेले आहेत आणि याच्यावर ना ताट झाकून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट ना छान असं ना बेक करून घ्यायचं आहे केकला. तर ह्याला काही वेळ लागत नाही, 10 मिनिटातच होतं बघा, वेळ लागत नाही. आणि 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला केक मस्त असा तयार झालेला आहे. तर आता ही केक ना थंड झाल्यानंतर याला काढून घेऊया. केक काढून घेताना बघा, डब्बा थंड होऊ द्यायचा आहे, नाहीतर ना केक ना व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळं. तर आता इथं मी ना केक काढून घेतलेला आहे एका प्लेटवर आणि किती इझिली निघालेला आहे बघू शकता. त्यानंतर मी याच्यावरलं ना बटर पेपरही काढून घेतलं आणि एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला ना ओरिओ बिस्किटचा केक तयार झालेला आहे, एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनटामध्ये. आणि मस्त असा आपला ओरिओ केक तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब